पुण्यातील फुगेवाडी आणि हडपसर परिसरात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक विषारी दारू प्रकरणामुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल विरखा याच्या घरावर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली। कर्नल विरखाचे फुगेवाडीतील बेकायदेशीर घर महानगरपालिकेकडून नेस्तनाबूत करण्यात येत असून त्याच्या घरावर थेट हातोडा चालवण्यात येतोय। काही दिवसांपूर्वी फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिण्यामुळे तब्बल 11 ते 12 निष्पाप नागरिकांचा नाहक जीव गेला होता। तर पुण्याच्या हडपसर भागातही या विषारी दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना समोर आली होती। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात तीव्र संतापाची लाट असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जातेय। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फुगेवाडीतील कर्नल विरखा याचं घर पाडायला सुरुवात केली। काय सांगणार कारवाई करण्यात येते? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील झोपडपट्ट्यांचा आमच्या महापालिकेकडे यादी आहे आणि त्या झोपडपट्टीच्या यादीमध्ये सदरची झोपडी जी आहे त्याची नोंद आम्हाला आढळून आली नाही, म्हणून आम्ही त्यांना 2 जूनला एक नोटीस त्यांना दिली होती की तुमची झोपडी अधिकृत असल्याचे आणि ते बांधकाम जे आहे ते अधिकृत असल्याचं पुरावे सादर करावेत, अन्यथा सदरचं बांधकाम अनधिकृत आहे असं समजून त्याच्यावरती निष्कासनाची कारवाई करण्यात येईल। आणि ती निष्कासनाची कारवाई महापालिका करेल किंवा स्वतःहून जर काढलं तरी त्यांनी स्वतःहून काढावं, परंतु त्यांनी ते कारवाई म्हणजे स्वतःहून निष्कासन केलेलं नाही, म्हणून आज रोजी आपण महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई आमच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या वतीने माझे सर्व सहकारी आहेत, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे आणि उपअभियंता आणि सर्व टीम आहे, पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ निरीक्षक कुंभार साहेब आणि सर्व टीम आहे, आपण संयुक्तपणे ही कारवाई या ठिकाणी करीत आहोत। 2 तारखेला आपण या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी पण त्या ठिकाणी दिलेले आहे, त्यांच्या कुटुंबियांना पण दिलेली आहे आणि त्याचं रिसिप्ट पण आहे, इव्हॅक्युएशनची पण नोटीस दिलेली आहे की त्याच्यातलं साहित्य असेल तर ते साहित्य निष्कासित करावं, त्यांनी स्वतःहून काढून न्यावं, त्याबद्दल त्यांनी स्वतःहून साहित्य पण काढून घेतलेलं आहे। किती वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे आणि पूर्णपणे तुम्ही जमीनदोस्त करा? सन 2000 सालच्या महानगरपालिकेच्या झोपडपट्टीच्या सर्वेक्षणामध्ये सदर झोपडीची नोंद नाही, ही म्हणजे B29 नंबरची झोपडी आहे, त्यावरती ती बंद असल्याचं नोंद आहे। तथापि यामध्ये श्री विरखा यांच्या नावाने कुठलीही नोंद आपल्याला तेव्हाच्या याच्यात अधिकृत झोपडीधारकाच्या याच्यामध्ये आढळून आलेलं नाही आणि म्हणून ते त्यांना नोटीस दिल्यानंतरही त्यांनी त्याचा रिप्लाय दिला नाही, अधिकृत असेल तर त्याचा पुरावा द्यायचा आणि म्हणून हे निष्कासनाची कारवाई आपण नियमानुसार पूर्ण कारवाई करण्यात येईल। कर्नल विरखाच्या घरावर पालिकेने कारवाईचा बडगा उचलला असला तर या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। फुगेवाडी आणि हडपसर परिसरात केमिकल युक्त विषारी दारू विकणारा मुख्य विक्रेता योगेश वानखेडे याच्या घरावर देखील प्रशासन असाच हातोडा चालवणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। या कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये या अनुषंगाने आम्ही परिसरातील सर्व नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि आवश्यक बंदोबस्त लावलेला आहे। नागरिकांचा या कारवाईला सपोर्ट असल्याचे आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असे दिसून येत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने ही विरखा यांच्या अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण कारवाई करण्यात आज रोजी करण्यात येत आहे। त्यांनी मागणी केल्याप्रमाणे या ठिकाणी 10 अधिकारी व 50 अंमलदार असा योग्य बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। केमिकल मिश्रित विषारी दारू विकून लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या आणि अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या या गुन्हेगारांविरोधात प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम अशीच सुरू राहणार का आणि योगेश वानखेडेच्या घरावर कधी कारवाई होणार याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पिंपरी चिंचवड।